काका अरे ज्योती ये 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 काय झोपली नाहीस अजून? काय झालं? काय बघतेस? कोणी काही बोललं का तुला? नाही नाही काही नाही, कोणी काही बोललं नाही. तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. अगं मग बोल, घाबरतेस काय एवढी? नाही ते पाच परतावणीसाठी तुम्हाला आमंत्रणासाठी फोन आलाय. म्हणजे आईने मला सांगितलं तुम्हालाही ती कॉल करणार आहे. तर ज्योती मला एक सांग, हे पासपोर्टवणी वगैरे या सगळ्याची आता गरज आहे का ग खरंच? मग आता लग्न छान झालंय, सगळे विधी छान पार पडलेत, ते हे मानपान वगैरे सगळे काय आवश्यक आहे तसं मला खरंच वाटत नाही. आणि तुझ्या आईला पण तिकडे उगीच एकटीला दगदग होईल ना खूप. अहो मानपान किंवा आईला मदतीला कोणी नसेल याचं टेन्शन घेऊ नका. आम्ही सगळं व्यवस्थित करू. उलट आईला तुम्ही सगळे आलात ना तर खूप आनंद होईल. आणि कसं आहे, ताई पण 2-4 दिवस माहेरी राहील ना, आणि मी पण आता निघेनच इथून. असं म्हणतेस? हा म्हणजे आता गायकवाडांचं घर सुनं सुनं होणार. प्रीती पण 2-4 दिवस नाही, तू पण जाणार. घर भरलेलं होतं तर सगळं असं कसं बरं वाटत होतं खूप. हो पण 4 दिवसांनी येईल की प्रीतीताई परत. ते आहेच म्हणा. बरं सांग तुझ्या आईला त्यांचं निमंत्रण आम्ही स्वीकारलंय म्हणून. हा नक्की येऊ आम्ही. थँक्यू काका. झोप आता शांत. हो येते. खरंच या मीटरनी काही सांगितलं की काय बाबांना? बाबांना काय अजून एक कारण मिळणार? वाट लागेल यार. काय बघते मी, चक्क दीप गायकवाडांनी लढाईच्या आधीच तलवार टाकून दिली. आता अशी संधी मिळालीच आहे तर मग थोडा फायदा घेऊच या. काय आता पालथ्या गड्यावर पाणी. आणि ते तरी किती समजवणार ना एखाद्याला. काय? म्हणजे एखाद्याला समजून घेण्यासाठी बेसिक समज असावी लागते नाही का? आता तरी मी सांगितलंय त्यांना, काय? तू जरा जपून राहा. मेलो आता मेलो. तर बाबा घरच्या आसपास फिरकू देणार नाही. देवा महादेवा वाचव आता.